प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते दोन भागामध्ये डिवाइड झालेलं आहे. पहिला भाग आहे ट्रान्सक्रिप्शनचा. ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं तर न्यूक्लिओप्लाझममध्ये, आणि दुसरा भाग जो आहे तो ट्रान्सलेशनचा, तो कुठं होतो तर सायटोप्लाझममध्ये. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय केलं जातं तर DNA वरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कोड केली जाते mRNA वरती, आणि ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, हा जो mRNA आहे प्रोसेसिंग नंतर तो सायटोप्लाझममध्ये येतो आणि त्याच्यावरची इन्फॉर्मेशन आहे ती पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्यासाठी किंवा अमायनो ॲसिड एकत्र येऊन त्याची पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्यासाठी ती mRNA वरची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्याच्यावरचे कोड वापरले जातात. तर अशा पद्धतीनं प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या प्रोसेसने कंप्लीट होतं. तर पहिल्यांदा आपण ट्रान्सक्रिप्शन बघूया. ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते G1 आणि G2 फेजमध्ये आढळतं. सेल सायकलची जी काही G1 आणि G2 फेज आहे त्या फेजमध्ये हे ट्रान्सक्रिप्शन होत असतं. त्या ट्रान्सक्रिप्शनमध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट काय असतं ते बघूया. एका वेळेस सगळा DNA जो आहे त्याचं कोडिंग होत नाही, त्याचं इन्कोडिंग होत नाही. थोडासा भाग म्हणजे DNAचा जेवढा भाग आवश्यक आहे, समजा एखादं प्रोटीनचं सिंथेसिस व्हायचं असेल किंवा एखाद्या एन्झाईमची आपल्या बॉडीमध्ये आवश्यकता असेल तर ते एन्झाईम कोणत्या कोडनं DNAच्या कुठल्या सेगमेंटवरती कोड झालेला आहे तेवढाच भाग काय केला जातो इथं प्रोटीन सिंथेसिससाठी वापरला जातो. तर ते जे युनिट आहे त्याला ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हटलं जातं. ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये काय असतं, प्रमोटर असतो, टर्मिनेटर असतो. जिथे ट्रान्सक्रिप्शन चालू होतं त्याला प्रमोटर असं म्हटलं जातं. तो प्रमोटर कुठं आढळतो तर स्ट्रक्चरल जीन, म्हणजे ह्या भागातली इन्फॉर्मेशन आता आपल्याला इन्फॉर्मेशनच्या आधारे प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे, तर हा जो स्ट्रक्चरल जीन आहे त्याच्या 5 प्राइम एंडला काय होतं हे प्रमोटर फिक्स होतो. त्याच्यानंतर हा टर्मिनेटर कुठं आढळतो, स्ट्रक्चरल जीनच्या 3 प्राइम एंडला हा टर्मिनेटर आढळत असतो. तर प्रमोटर ज्यावेळेस बाइंड होतो कोडिंग स्ट्रँडला किंवा स्ट्रक्चरल जीनला त्यावेळेस काय होतं, RNA पॉलिमरेज मूव्ज अलॉंग DNAचा सेगमेंट जो आहे जेवढ्या एरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन थोडक्यात ही गोष्ट लक्षात घ्या. जसं की डॉक्टरकडे आपण गेलो की तो आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. ट्रान्सक्रिप्शन प्रिस्क्रिप्शन जर असं मग जुळतंय बघा, ते लक्षात ठेवायला तुम्हाला उपयोगी पडेल. ते प्रिस्क्रिप्शन आपण घेतो, बरेचदा आपल्याला ते डॉक्टरचं वाचता येत नाही लिहिलेलं. mRNA सेम आहे, mRNA जो आहे त्याला स्वतःची काही इन्फॉर्मेशन एन्कोड करता येत नाही. तर हा mRNA काय करतो, ते ट्रान्सक्राईब केलेली इन्फॉर्मेशन काय करतो नंतर सायटोप्लाझममध्ये नेतो. आपण कसं ते प्रिस्क्रिप्शन नेतो मेडिकलमध्ये गेल्यानंतर तो काही जो केमिस्ट असेल तो काय करतो तिथं ते जे प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्यावरची इन्फॉर्मेशन वाचतो, त्याच्यावरची औषधं वाचतो आणि आपल्याला योग्य ते औषधं आपल्याला अवेलेबल करून देतो. तशाच पद्धतीनं ट्रान्सक्रिप्शन काय आहे, DNAनं लिहून दिलेली औषधे, आणि हे ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेट कुठं होतं, सायटोप्लाझममध्ये. तर हे जो प्रमोटर आहे तो बाइंड झाल्यानंतर कोडिंग स्ट्रँडवरती बाइंड झाल्यानंतर काय होतं, mRNA मूव्ज अलॉंग DNA. ह्या भागावरची इन्फॉर्मेशन आपल्याला हे करायचे, प्रोटीन ह्या भागातल्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला उपयोग कुठं करायचे, प्रोटीन सिंथेसिससाठी करायचे. तर पहिल्यांदा काय होतं, पॉलिमरेज जे आहे RNA पॉलिमरेज ते ह्या एरियामध्ये काय होतं मूव्ह होतं, म्हणजे आणि त्याच्यामुळे काय होतं, इट कॉजेस अनवाइंडिंग ऑफ DNA मोलिक्यूल. तेवढ्याच रिजनमधलं काय होतं, अनवाइंडिंग होतं. मग असे सांगितलं तुम्हाला की शिडी जी असते ती ट्विस्ट केल्यानंतर कसे दिसते तशा पद्धतीचा DNA मोलिक्यूल असतो. त्याच्यामध्ये काय होतं नंतर अनवाइंडिंग होतं त्या DNA मोलिक्यूलमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं 2 चेन फॉर्म होतात. मधल्या शिडीच्या मधल्या भाग जर का कट केला, शिडीच्या पायऱ्या कट केल्या तर काय होईल, 2 भाग तयार होतील. तर हा जो भाग आहे तो टेम्पलेट स्ट्रँड आहे, हा जो त्याला अँटीसेन्स स्ट्रँड असं म्हटलं जातं. हा जो आहे त्याला सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड म्हटलं जातं. ॲक्च्युअल ह्या स्ट्रँडवरची इन्फॉर्मेशन कोड केली जाते म्हणून त्याला कोडिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं.
तर काय होतं नंतर हे DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज जी आहे ती ही mRNA जी पॉलिमरेज रिएक्शन पॉलिमरायझेशन आहे ते तिथं काय करत असतं, कॅटलाइज करत असतं. तर हे एक एन्झाईम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय होतं, अनवाइंडिंग झाल्यानंतर हे जे DNA चे जे 2 स्ट्रँड आहे त्याच्या ATGC बेसेस काय होतात, गेट एक्सपोज टू न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझममध्ये ह्या ज्या ATGC बेसिस आहेत त्या एक्सपोज होतात आणि त्याला कुठल्या येऊन मिळतात, तर रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. म्हणजे RNA तयार करण्यासाठी ज्या काही न्यूक्लिओसाइड्स लागतात, ज्या न्यूक्लिओसाइड्सची आवश्यकता असते, म्हणजे RNA मध्ये ॲडेनिन आहे, युरेसिल आहे. युरेसिल बघा इथं रिप्लेस झालेलं आहे. ही इन्फॉर्मेशन इथं सेम कोड होणार आहे, फक्त टायमिंगच्या जागेवर युरेसिल येणार आहे. तर हे जे काय आहे, हे जे आहे ते रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट आहे. ते कॉम्प्लिमेंटरी कोणते असतील ते तिथं येऊन काय होतात, मिळतात आणि त्याच्यापासून नंतर ही चेन तयार होते. आणि ही चेन जी आहे हे DNAचं एक स्ट्रँड आणि mRNAचं एक स्ट्रँड, इथं काय तयार होतं, हायब्रिड DNA RNA मोलिक्यूल तयार होतो. नंतर तो हा मोलिक्यूल जो आहे सेपरेट होतो आणि हा mRNA जो आहे तो नंतर सायटोप्लाझममध्ये जायला तयार होतो. पण तत्पूर्वी त्याच्या mRNA जो आहे, हा जो mRNA आहे तो HNRNA असतो. त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करणं गरजेचं असतं. आता जीन म्हणजे काय त्याला ना, हे प्रोसेसिंग का करावं लागतं हे त्याच्यासाठी हे आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर जीन म्हणजे काय ते आता आपण पहिल्यांदा बघूया. जीन म्हणजे काय, तर DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA, त्याला जीन असं म्हटलं जातं. हा जो आहे तो जीन आहे. ह्याच्यामध्ये एकच जीन असेल तर त्याला काय म्हणायचं, मोनोसिस्ट्रॉनिक. जास्त जीन असतील तर पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हटलं जातं. इंट्रॉन्स काय असतात की जे अमायनो ॲसिड सिंथेसिससाठी उपयोगी नसतात, त्याला इंट्रॉन्स असं म्हटलं जातं. आणि जे जो DNAचा भाग जो आहे, mRNAचा भाग जो आहे किंवा HNRNAचा जो भाग आहे, जो अमायनो ॲसिड सिंथेसिससाठी आवश्यक नाही, त्याला एक्झॉन्स असं म्हटलं जातं. कोडिंग सिक्वेन्स आहे, कोडिंग सिक्वेन्स ऑन mRNA इज कॉल्ड एज एक्झॉन आणि नॉन कोडिंग सिक्वेन्स ऑन mRNA इज कॉल्ड एज इंट्रॉन. तर प्रोसेसिंगमध्ये काय होतं, तर इंट्रॉन्स जे आहेत ते कट केले जातात आणि इंट्रॉन्स समजा हा mRNA किंवा HNRNA मॉलिक्यूल आहे, ह्याच्यामध्ये काही कोडिंग सिक्वेन्स आहे, म्हणजे काही एक्झॉन्स आहेत, काही इंट्रॉन्स आहेत. तर इंट्रॉन्स कट करून एक्झॉन्स फक्त एकत्र जॉईन करण्याची प्रोसेस जी आहे त्याला प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. प्रोसेसिंग ऑफ HNRNA मध्ये तो आपण भाग डिटेलमध्ये बघूया. ह्या HNRNA नंतर कॅपिंग केलं जातं, टेलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर इंट्रॉन्स कट करून तो जो मॅच्युअर जो झालेला आहे, जो खरा mRNA असतो तो नंतर न्यूक्लिअर पोअरमधून काय जातो, सायटोप्लाझममध्ये जात असतो. तर अशा पद्धतीनं ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. ह्याच्यानंतर आपण ट्रान्सलेशनची प्रोसेस बघूया.